नमस्कार. आज आपण बनवतोय आपल्या किचनमध्ये इडली सांबार. त्याकरता लागणारं साहित्य हे मी 1.5 प्याला तांदूळ घेतलेले आहे आणि याला लागेल अर्धा प्याला उडीद डाळ. तांदूळ आणि उडीद डाळ आपण 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. त्यानंतर त्याच्यामध्ये पोहे आणि हे 1 चमचा मेथी दाणे आहेत. आता डाळ आणि तांदूळ आपण 5-6 तास भिजत घालू. नंतर आपण मिक्सरला वाटून घेऊ. आपली डाळ आणि तांदूळ छान आपण त्याचं मिश्रण काढून घेतलं आणि ते रात्रभर ठेवलं. आता हे असं छान फर्मेंट झालेलं आहे. आपण आता इडलींची तयारी करू. आपण इथे घालतोय चवीपुरतं मीठ आणि आपल्या ह्या इडली पात्राला आपण तेल लावून घेऊ. आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपण हे स्टँड यात ठेवून देऊ. इडल्याचं न सोडा घालता इडल्या झालेल्या करतोय आपण. आता तोपर्यंत आपण सांबाराची तयारी करून देऊ. आता मी यामध्ये थोडी मुगाची डाळ घातलेली आहे, अर्धी वाटी. आणि हे असंच मी धुवून असेच मी प्लेन कुकरला लावून देते आहे, कारण आपल्याकडे छोटे छोटे बाळ आहेत, त्यांना पण मला यातलं काढावं लागेल वरण. आपले इडले छान फुललेले आहेत. आपण काढून घेऊ स्टँड. आता आपल्या इडली सांबाराची तयारी होस्तर आपण चटणी करून घेऊ. शेंगदाण्याचं कूट, मीठ, सांबार, हिरवी मिरची, कढीपत्ता, दही घालताय आपण. आपल्याकडे दही नसलं ताक घातलं तरी चालेल. हा चाट मसाला आहे आणि हे जिरे. आपण मिक्सरला चटणी तयार करून घेऊ. आपलं सांबार होस्तर आपण चटणीची तयारी करून घेऊ. शेंगदाण्याचं कूट, मीठ, हा सांबार आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, हा चाट मसाला आहे थोडा आणि हे जिरेपूड, साखर घालली थोडी. आता हे मिक्सरला आपण वाटतो. हे दही आहे. आपल्याकडे दही नसलं ताक घातलं तरी चालेल. आणि हे आपण आता सर्व मिक्सरला वाटून घेऊ. आता मी पहिले सांगितलं आपल्याकडे छोटे बाळ आहे, त्यामुळे मला सर्व वेगवेगळं करावं लागतं. हे आपण शेवग्याच्या शेंगा टाकत आहे सांबार बनवण्यासाठी. आता आपण आपल्या सांबाराची तयारी करू. तेल छान कळकळलं. आता आपण मोहरी घालू. जिरं घालू. ते छान तळतळायला लागलं की मग आपण कांदा घालू. कांदा घालू. नेहमीप्रमाणे आपले लसूण, जिरं, अद्रक, सांबार, हिरवी मिरचीची पेस्ट घातली. हळद, साधारणतः 4 चमचे तिखट घातलं आपण. जिरेपूड, धनेपूड, टोमॅटो घालत आहे. त्याचबरोबर कढीपत्ता.
टोमॅटो होण्यासाठी थोडं मीठ घालू. आपण शेवग्याच्या शेंगा फ्राय करून घेतल्या होत्या त्या घालूया. सांबारासाठी तयार केलेलं वरण. चवीपुरतं मीठ. साखर घालू. सांबार मसाला. इकडे आपण तडका द्यायला चटणीवर तेल गरम ठेवलेलं आहे. आता आपला सांबार छान रेडी आहे. आपण मध्ये डिशमध्ये काढून घेऊ. इडली सांबार आणि ही शेंगदाण्याची चटणी.